सराव संच 1.4 पहिलं उदाहरण. दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. आता इथे दोन त्रिकोण समरूप दिलेले आहेत, ते त्रिकोण आपण मानून घेऊयात. पहिला त्रिकोण घेतला त्रिकोण ABC आणि दुसरा त्रिकोण घेतला त्रिकोण PQR. समजा त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, यामध्ये त्रिकोण ABC हा लहान त्रिकोण असेल, त्रिकोण PQR हा मोठा त्रिकोण घेतला. यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर 3:5 दिलेलं आहे. म्हणून बाजू AB ची संगत बाजू येईल PQ, म्हणजे यांचं गुणोत्तर AB/PQ बरोबर 3:5 म्हणजेच 3/5 दिले आहे. यांची समानपट जर x मानली तर AB ची लांबी येईल 3x, PQ ची लांबी येईल 5x. म्हणून AB बरोबर 3x व PQ बरोबर 5x. आता आपण प्रमेय बघितलेला आहे. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपण घेऊ. एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर संगत बाजूंच्या वर्गांचं गुणोत्तर AB चा वर्ग छेद AB ची संगत बाजू आहे PQ, AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग. इथे आपण कारण देणार. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर AB ची लांबी आहे 3x आणि PQ ची लांबी आहे 5x. या किमती इथे ठेवायच्या. 3x चा वर्ग छेद 5x चा वर्ग बरोबर 9x वर्ग छेद 5x चा वर्ग होईल 25x वर्ग. x वर्ग कॅन्सल होईल, म्हणजे हे गुणोत्तर मिळेल 9/25. म्हणून दिलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर 9/25. दुसरे उदाहरण. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि AB's PQ बरोबर 2 असतील तर पुढील चौकटी पूर्ण करा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर AB वर्ग छेद, इथे बॉक्स दिलेला आहे, बरोबर 2चा वर्ग छेद 3चा वर्ग. आता AB ची संगत बाजू PQ येईल. दोन त्रिकोण समरूप दिलेले आहेत. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. या प्रमेयावरून AB ची संगत भुजा PQ, म्हणून AB वर्ग छेद PQ वर्ग. एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर AB वर्ग छेद PQ वर्ग बरोबर हे गुणोत्तर 2:3 दिलेले आहे. म्हणून 2चा वर्ग छेद 3चा वर्ग बरोबर 2चा वर्ग येतो 4, 3चा वर्ग येतो 9, 4/9. अशा रीतीने हे उदाहरण सोडवायचे आहे. सोपं उदाहरण आहे. तिसरं उदाहरण. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर 80
एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर 125, तर पुढील चौकटी पूर्ण करा. दोन त्रिकोण समरूप दिलेले आहेत. दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या किमती दिलेल्या आहेत. त्यावरून आपल्याला या चौकटी पूर्ण करायच्या आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद दुसरा त्रिकोण आहे पी क्यू आर, म्हणून दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर 80/125. त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ 80 आणि त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ 125. 80/125. यांना जर 5ने भाग दिला तर हे गुणोत्तर मिळणार. 5 5, 5 30, 16 आणि छेदस्थानी जर 5ने भाग दिला तर 5 दुने 10, 5 5 25. या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मिळतं 16/25. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर 16/25. पण दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयावरून त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांचं गुणोत्तर येईल AB वर्ग छेद PQ वर्ग बरोबर 16/25. दोन्ही बाजूंचे जर वर्गमूळ घेतले तर AB छेद PQ बरोबर 16चं वर्गमूळ 4 आणि 25चं वर्गमूळ 5, 4/5. म्हणून या चौकटीत येणार AB छेद PQ बरोबर 4/5. चौथे उदाहरण. त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR 9 गुणिला एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 16 गुणिला एरिया ऑफ ट्रायंगल LMN. जर QR बरोबर 20 तर MN ची किंमत काढा. दोन त्रिकोण समरूप दिलेले आहेत. त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR. म्हणून या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर येईल एरिया ऑफ ट्रायंगल LMN छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर MN ची संगत बाजू येते QR, म्हणून MN वर्ग छेद QR वर्ग. इथे आपण कारण देणार समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. विधान 1. म्हणून आता एक समीकरण आपल्याला दिलेलं आहे. 9 गुणिला एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 16 गुणिला एरिया ऑफ ट्रायंगल LMN. यावरून जर एरिया ऑफ ट्रायंगल PQRचं पक्षांतर आपण उजवीकडे केलं आणि 16चं पक्षांतर जर डावीकडे केलं तर आपल्याला मिळणार 9/16 बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल LMN छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR. विधान 2. या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मिळालं 9/16, म्हणून 1 व 2 वरून 1 व 2 वरून बघा 1 आणि 2 ची एक बाजू समान आहे. एरिया ऑफ ट्रायंगल LMN छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR ही बाजू सारखी आहे, म्हणून दुसऱ्या बाजू देखील सारख्या येतील. MN वर्ग छेद QR वर्ग बरोबर 9/16. म्हणून MN वर्ग छेद QR वर्ग बरोबर 9/16. आता दोन्ही बाजूंची वर्गमूळ घेऊ. MN छेद QR बरोबर 9चे वर्गमूळ 3, 16चे वर्गमूळ 4. इथे कंसात लिहू वर्गमुळे घेऊन.
आता दिलेल्या किमती क्यू आर बरोबर 20 दिलेला आहे. ती क्यू आरची किंमत 20 ठेवायची आणि एम एनची किंमत काढायची आहे. म्हणून एम एन छेद 20 बरोबर 3/4. म्हणून 4 गुणिला एम एन तिरकस गुणाकार करायचा. 4 गुणिला एम एन बरोबर 3 गुणिला 20. म्हणून 4 एम एन बरोबर 20 त्रिक 60. म्हणून एम एन बरोबर 60/4. हा 4 छेदस्थानी जाणार. 60ला 4ने भाग द्यायचा. हा भागाकार येतो 15. म्हणून एम एन बरोबर 15. बघा हे उदाहरण कसं सोडवलेलं आहे. सोपं उदाहरण आहे. ही सर्व उदाहरणे तुम्ही वहीमध्ये सोडवून घ्यायची आहेत आणि या उदाहरणांचा सराव करायचा आहे. उदाहरण 5. 2 समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौरस सेंटीमीटर व 81 चौरस सेंटीमीटर आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेंटीमीटर असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. 2 त्रिकोण समरूप दिलेले आहेत. त्यांना आपण नावं दिलीत त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण PQR. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PQR. यामध्ये त्रिकोण एबीसी हा मोठा त्रिकोण घेतला तर त्रिकोण PQR हा लहान त्रिकोण. मग सर्वात जास्त क्षेत्रफळ म्हणजे 225 चौरस सेंटीमीटर हे मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी बरोबर 225 चौरस सेंटीमीटर. दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे 81 चौरस सेमी. एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 81 चौरस सेमी. लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेंटीमीटर आहे. मग लहान त्रिकोण आहे त्रिकोण PQR. त्रिकोण PQRची एक बाजू PQ बरोबर 12 सेमी. तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. मग PQची संगत बाजू येणार AB. म्हणून आपल्याला ABची लांबी काढायची आहे. म्हणून समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयावरून हे प्रमेय आहे. 2 समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर AB वर्ग छेद PQ वर्ग. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीची किंमत 225 चौरस सेमी छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQRची किंमत 81 चौरस सेमी बरोबर एबीची किंमत आपल्याला काढायची आहे छेद PQची लांबी आहे 12. म्हणून 12चा वर्ग. म्हणून दोन्ही बाजूंची वर्गमुळे घ्यायची. 225चं वर्गमूळ 15 छेद 81चं वर्गमूळ 9 बरोबर AB वर्गचं वर्गमूळ AB आणि 12चा वर्ग याचं वर्गमूळ येणार 12. कंसात लिहिले दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन.
म्हणून तिरकस गुणाकार करायचा. 9 गुणिला AB बरोबर 15 गुणिले 12. म्हणून AB बरोबर 15 गुणिले 12 छेद 9. 9चं पक्षांतर केल्यावर छेदस्थान येणार. 15 आणि 9 याला 3 ने भाग दिला. 3 त्रिक 9, 3 पाचे 15, 3 12ला भाग दिला. 3 एक 3, 3 चौक 12 बरोबर 5 गुणिले 4. म्हणून AB बरोबर मिळणार 5 गुणिले 4 20. म्हणून AB बरोबर 20 सेमी. मोठ्या त्रिकोणाची संगत बाजूंची लांबी मिळाली 20 सेमी. पुढचं उदाहरण, त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल ABC एरिया ऑफ ट्रायंगल DEF बरोबर एकास 2 असून AB बरोबर 4 तर DE ची लांबी काढा. दोन समभुज त्रिकोण आहेत आणि दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आहे एकास 2. त्रिकोण ABC ची बाजू AB ची लांबी दिलेली आहे 4, तर संगत बाजू DE ची लांबी आपल्याला काढायची आहे. त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत आणि दोन समभुज त्रिकोण हे परस्परांना समरूप असतात. म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF इथे आपण लिहिणार दिले आहे. आता दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजेच त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं येणार. म्हणून आपण लिहिणार एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल DEF बरोबर संगत बाजू AB आणि DE यांच्या वर्गांचं गुणोत्तर AB वर्ग छेद DE वर्ग. म्हणून इथे कारण लिहायचं समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC एरिया ऑफ ट्रायंगल DEF हे गुणोत्तर दिलेलं आहे एकास 2, 1/2 बरोबर AB ची लांबी आहे 4, 4चा वर्ग छेद DE वर्ग. म्हणून 1/2 बरोबर 4चा वर्ग होतो 16 छेद DE वर्ग. तिरकस गुणाकार करायचा. DE वर्ग गुणिला 1 DE वर्ग बरोबर 2 गुणिले 16. म्हणून DE वर्ग बरोबर 16 गुणिले 2 32. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन म्हणून DE बरोबर वर्गमुळात 32. म्हणून DE बरोबर आता इथे 32ची अशी फोड करायची दोन संख्यांमध्ये की जिचा एका संख्येचं वर्गमूळ निघेल. ज्यामध्ये एका संख्येचं वर्गमूळ निघेल अशा दोन संख्यांमध्ये 32ची फोड करायची. 16 × 32. आपल्याला 32 16 गुणिले 2 असं लिहिता येईल कारण 16चे वर्गमूळ येते 4. म्हणून DE बरोबर 16चे वर्गमूळ 4 वर्गमुळात 2 ही DE ची लांबी मिळाली. DE बरोबर 4 वर्गमुळात 2.
पुढचं उदाहरण, आकृतीमध्ये रेख PQ समांतर रेख DE, दोन त्रिकोण दिलेले आहेत, त्रिकोण DEF आणि त्रिकोण PQF. यामध्ये रेख PQ आणि रेख DE परस्परांना समांतर आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल PQF बरोबर 20 एकक. जर PF बरोबर 2 DP आहे तर एरिया ऑफ चौकोन DPQE काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. एरिया ऑफ चौकोन DPQE या चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला ही कृती पूर्ण करायची आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQF बरोबर 20 एकक आणि PF बरोबर 2 DP हे आपल्याला उदाहरणात दिलेलं आहे. मग DPची किंमत x मानली तर PF बरोबर होईल 2x, म्हणून PF बरोबर 2x. म्हणून DF बरोबर, आता DF म्हणजे आपण DP अधिक बॉक्स इथे काय येणार, आकृतीचं निरीक्षण करा. DP आणि F हे एकरेषीय बिंदू आहेत, म्हणजे DF बरोबर DP अधिक PF असं आपल्याला लिहिता येईल. DF बरोबर DP अधिक PF. PF. आता DPची किंमत x मानलेली आहे, म्हणून इथे येईल x अधिक PFची किंमत इथे 2x, x अधिक 2x बरोबर 3x. अतिशय सोपं उदाहरण आहे. त्रिकोण FDE व त्रिकोण FPQ मध्ये, आता हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत. त्रिकोण FDE व त्रिकोण FPQ यामध्ये कोण FDE एकरूप कोण FDEचा एकरूप कोण काय येईल, FPQ. कोण FDE हा कोण आणि कोण FPQ हे संगत कोण असल्यामुळे एकरूप येतील. दोन समांतर रेषांना एकाच दिशेने छेदले असता तयार होणारे संगत कोण हे परस्परांना एकरूप असतात, म्हणून हे संगत कोण एकरूप येतील. कोण FDE एकरूप कोण FPQ, इथे येईल कोण FPQ. पुढे कोण FED एकरूप कोण, त्याचप्रमाणे कोण FEDचा संगत कोण येईल FQP. आकृतीमध्ये बघा, कोण FED ह्या कोणाचा संगत कोण येईल FQP हा कोण. जर EF छेदिका घेतली तर कोण E आणि कोण Q हे दोन कोण परस्परांना संगत कोण असतील, म्हणून कोण FED एकरूप कोण FQP. म्हणून त्रिकोण FDE समरूप त्रिकोण FPQ, दोन्ही त्रिकोण परस्परांना कोको कसोटीनुसार समरूप आहेत. दोन कोणांच्या जोड्या एकरूप आल्या म्हणून दोन्ही त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप आहेत. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल FDE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. आता हे दोन त्रिकोण समरूप असल्यामुळे या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असेल. बरोबर, इथे आपल्याला संगत बाजूंच्या वर्गांचं गुणोत्तर घ्यावं लागेल. मग DF ही संगत बाजू जर घेतली तर DF ही बाजू जर घेतली, त्रिकोण FDE ची DF ही बाजू घेतली तर त्याची संगत बाजू येणार PF, म्हणजे इथे येईल DF वर्ग छेद PF वर्ग. DF वर्ग छेद PF वर्ग बरोबर. बघा, DF ची लांबी आपण इथे काढलेली आहे. DF बरोबर 3x आणि PF बरोबर 2x, म्हणून इथे किंमत टाकलेली आहे. DF 3x, 3x चा वर्ग, PF 2x, 2x चा वर्ग.
इथे एक्स वर्ग कॅन्सल होईल, 3चा वर्ग 9 छेद 2चा वर्ग 4. म्हणून आपल्याला समीकरण मिळेल एरिया ऑफ ट्रायंगल FDE बरोबर, हे एरिया ऑफ ट्रायंगल FPQचं उजवीकडे पक्षांतर केलं, 9/4 गुणिला एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. हा एरिया ऑफ ट्रायंगल FPQ उजवीकडे आणलेला आहे, छेदस्थानचं पद अंशस्थानी आलं बरोबर 9/4 गुणिला. आता इथे एरिया ऑफ ट्रायंगल FPQची किंमत ठेवायची आहे, ती किती दिलेली आहे बघा. एरिया ऑफ ट्रायंगल FPQ इथे PQF दिलेला आहे, म्हणजेच त्रिकोण PQFचं क्षेत्रफळ 20 एकक, म्हणजेच इथे ना 9/4 गुणिला 20 बरोबर. आता 4ने 20ला भाग दिला, 4 4, 4 20 आणि 9 45, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल FDE मिळाला 45 एकक. म्हणून एरिया ऑफ चौकोन DPQE बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल FDE वजा एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. आकृतीचं निरीक्षण करायचं. या चौकोन DPQEचं क्षेत्रफळ काढायचं आहे. हे क्षेत्रफळ काढण्यासाठी मोठ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळातून लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा करावे लागेल, म्हणजेच त्रिकोण DEFच्या क्षेत्रफळामधून त्रिकोण PFQचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल. म्हणून इथे लिहिलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल FDE मायनस एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. आता त्रिकोण FDEचं क्षेत्रफळ किती आहे बघा. त्रिकोण FDEचं क्षेत्रफळ आपण काढलेलं आहे 45 बरोबर 45 वजा त्रिकोण FPQचं क्षेत्रफळ ते उदाहरणामध्ये दिलेलं आहे 20. 45 वजा 20 बरोबर 25 चौरस एकक. हे त्या चौकोनाचं क्षेत्रफळ येणार. एरिया ऑफ चौकोन DPQE बरोबर 25 चौरस एकक. अशा रीतीने आपण ही कृती पूर्ण केलेली आहे. आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला ही कृती पूर्ण करायची आहे. अतिशय सोपं उदाहरण. हे उदाहरण देखील विद्यार्थ्यांनी वहीमध्ये लिहून घ्यायचं आणि याचा सराव करायचा आहे.